हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. बघितले का आपल्या झाडाला फुलं? हे असा वेल आहे, वेल गजऱ्याचे फुलं असतात ना, त्याचा वेल आहे. दिसलं का? बघा, लय फुलं आलेत, लय म्हणजे लयच. बघा, तर फुलं आले ती लय. तर ही वेल आता असाच हे मंडप केलाय. हे मंडप याच्यावरती पसरवायचा, परत इकडे एक मेढ रवायची आणि त्याच्यावर टाकायचा, असा मंडप करायचा. आणि ते मग फुलं बारका छोटा मंडप केलं की आपल्याला ते तोडा यावं फुलं, असं करायचा मंडप. लय उच करून मग फुलं काय उपयोग नाही, खाली पळ सुकून जाते ते. तर काल लाईव्ह घेतली होती खूप, म्हणजे वहिनीला म्हणलं काल लाईव्ह तर घ्या म्हणलं, पण 10-12 जण होते माझे भाऊ बहिणी. खूप छान असे बोलले, ताई तुझा नंबर दे, तू कुठं राहते सांग आम्हाला. म्हणजे भरपूर असं माझं काळजी घेतली, तर मला लईच भारी वाटलं. अशीच काळजी घेत जावा, आपल्या बानूला असा सपोर्ट करत जावा, बानूचा जास्तीत जास्त हेडं पसरवत जावा. बानू मी तुम्हाला दाखवते आता. बानूला आंघोळ घालायची मला, का बानू झोपली या, दिसले का? आता हिला उठवायची, आंघोळ घालायची आणि मग घरात न्यायची. मग तिची ती खेळते, तिचं जेवण असतंय 10-10:30ला. तर कालच्या लाईव्हला वहिनीच बोलल्या, म्हणजे मी पण बोलली पण मला वाचता येत नाही. तर खूप असं छान कमेंट. तर म्हणले दीक्षा कोण आहे? तर दीक्षा माझी मुलगी आहे. भावा बहिणींनो, मुलगी आहे, ती शाळेला आहे, 7वीला आहे. तर म्हणजे 7वी-8वीला आहे. आता 8वीला का 7वीला जाईन मला बी माहीत नाही. पण का माझं इकडं तिकडं कामाला, तर आम्ही कामाला जायला चालू केलं. जिथं कामाला जातो तिथं मोबाईल म्हणजे मोबाईल परवानगी नाही तिथं. मग त्यामुळं हेडं पण बनवू शकत नाही आम्ही. आणि आम्ही कुठं जातो? आम्ही जातो MIDCत कामाला. तर MIDCत एवढा फपुट आहे, तर आम्ही नुसतं फपुट्याने, आणि तिथं मोबाईल जमा करावं लागतात. तिथं पण लय अवघड आहे, एक तरी कुठं नाही का? तर आपल्या झाडाच्या शेंगा बघा, बघा शेंगा बघा, लय शेंगा आले त्या. आणि हे लिंबुनी, तुळस, आंबा, हे आपलं झाड, असं सगळं. तर आई दीक्षा करायला लागल्यात उपासाचं. तर मी काय आता इथं दाखवायला तुम्हाला लय रेसिपी नाही. तर ही बटाटे आणलेली, 3 किलो बटाटीच आहे ती. तर आई बाईचा स्वयंपाक चाललाय. तुम्ही लय म्हणता ना आईंना दाखवू, आईंना दाखवू. ही आईचा स्वयंपाक चालला, तर मला डबा न्यायचा आहे ना, त्यामुळं स्वयंपाक करते. आता मी तर आई स्वयंपाक करूच तर बाहेर पाणी सुटले. पाण्याचं तर लय टेन्शन आहे आमच्या इकडं, काय सांगायचं आहे. बघा, पाणी सोडलंय पाईप, त्यात लेट म्हणजे लय टेन्शन आहे. मग मला तिकडं कपडे ही रोडवरच धुतो आम्ही. आणि काल बादली घेतली, काय जेवढी आता उन्हाळ्याची भांडी घ्यावं तेवढी कमीच आहे. पाणी पुरत नाही, झाडांनाही पाणी लागतंय म्हणून. त्यामुळं तर पुढचा हेडव नक्कीच बघा, कंटिन्यू करा. अजून एक हेडव, आज 2च हेडव पडतील, कारण मला नेट पुरत नाही त्यामुळं. आणि मी थोडंसं बोलणार आहे. ज्यांना कुणाला लाईव्हला यायचं असेल तर या लाईव्हला. तर किती वाजता? 10-10:30ला या लाईव्हला. तर नक्कीच मी लाईव्ह चालू करणार आहे. कुणाला काही बोलायचं असेल तर सांगा. आणि राहिला प्रश्न माझा नंबरही द्यायचा, तर वहिनींनी त्यांच्या लाईव्हमध्ये माझा नंबर दिलेला आहे. ज्यांना कुणाला नंबर पाहिजे असेल तर वहिनींची कालची लाईव्ह बघा, आणि त्याच्यात माझा नंबर तोंडपाठ त्यांनी सांगितलेला आहे. तर ज्यांना माझ्या भावा बहिणींना नंबर पाहिजे असेल आणि बानूबाईला आपल्या मदत करायची असेल तर वहिनीच्या लाईव्हला कालच्या जावा आणि नंबर घ्या. तर मला सांगता येत नाही, वहिनीच काल बोलले ते आपल्या. तर चला, नक्कीच पुढचा एक हेडव बघा. आणि लाईव्हला 10-10:30 वाजता या, मी लाईव्हला येणार आहे. तर बाय, घ्या सगळ्यांनी काळजी.